मित्रांनो, सर्वांना शिव सकाळ. आज 4-5 दिवस झाले एक घटना घडली. आपल्या सर्वांना माहिती असेल की एक मारवाडी आपल्या एका मराठी महिलेला मारवाडीमध्ये बोल, कारण BJPचं सरकार आलेलं आहे, म्हणजे आमचं सरकार आलेलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, ही वेळ कशामुळे आली आणि कोणामुळे आली हे विचार करणे आज गरजेचे आहे. 230 आमदार निवडून आले तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्री ठरवता आला नाही आणि मुख्यमंत्री हा दिल्लीवरून ठरवला गेला, तोही एका महिन्यानंतर. तुम्ही एक बारकाईने निरीक्षण करा. आज शिंदे सरकार ज्यावेळी 2.5 वर्ष होतं त्यावेळी कोणत्या मारवाडीची हिंमत झाली का बोलायची की आमचं सरकार आहे, BJPचं सरकार आहे, मारवाडीमध्ये बोला. मग ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्या माणसाची हिंमत कशी झाली महाराष्ट्रामध्ये असून बोलायची की मारवाडीमध्ये बोल, मराठीमध्ये बोलायचं नाही. म्हणजे लक्षात ठेवा, मराठी माणूस शिंदेसाहेब जर नरेंद्र मोदीनंतर जर अहोरात्र या महाराष्ट्रामध्ये जर कोणता नेता काम करत असेल तर ते आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब. पण बघा, त्यांना मराठी माणूस नको पाहिजे होता. त्यांची विचारधारा बघा, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. पण आज महाराष्ट्राची अवस्था काय झाली? 230 खासदार असून आज दिल्लीसमोर मुजरा करायची वेळ आली आणि एका महिन्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री दिला गेला. मित्रांनो, या मारवाड्यांना जर जागा दाखवायची असेल, मी बेधडकपणे बोलतोय, जर मराठी समाजाने जर मनावर घेतली माझी गोष्ट आणि 1 महिना यांच्या दुकानात जायचं बंद केलं ना, तर एका महिन्याच्या आत हे लोक ना बोजा बिस्तार गुंडून गुजरातला जायची वेळ येईल. तुम्ही यांचा बहिष्कार करा, दाखवून द्या महाराष्ट्राची ताकद काय ती. धन्यवाद.